चिमणीचा निर्धार. एकदा एका घनदाट जंगलात एक लहानशी चिमणी राहत होती. ती आकाराने लहान आणि नाजूक असली तरी तिच्या ठायी प्रचंड जिद्द आणि निर्धार होता. एके दिवशी जंगलाला अचानक आग लागली. ज्वाळा भडकत होत्या, झाडं जळत होती आणि प्राणी घाबरून पळत होते. चिमणी हे सगळं बघून घाबरली पण शांत बसली नाही. ती जवळच्या नदीकडे उडून गेली, तिच्या लहानशा चोचीत पाणी भरलं आणि परत येऊन त्या पाण्याचे थेंब आगीवर टाकले. इतर प्राणी तिला पाहून हसू लागले. फक्त काही थेंब पाण्याने काय फरक पडणार आहे? प्राणी तिरस्काराने म्हणाले. चिमणी उत्तरली, कदाचित मी एकटीने आग विझवू शकत नाही, पण माझं कर्तव्य मी नक्कीच पार पाडेन. चिमणी थकून जाण्याचं नाव घेत नव्हती. ती पुन्हा पुन्हा उडत होती, पाणी आणत होती. तिचा निर्धार पाहून इतर पक्षीही प्रेरित झाले. त्यांनी देखील चोचीत पाणी भरून आग विझवण्यास मदत केली. मग प्राण्यांनी पानं आणि फांद्या आणून आगीवर मारल्या. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आग हळूहळू शांत झाली आणि अखेर विझली. जंगल वाचलं हे एका चिमणीच्या ताकदीमुळे नाही, तर तिच्या कृतीने इतरांना प्रेरित केल्यामुळे शक्य झालं.